वेलकम स्टुडंट्स. इयत्ता 8वी विषय गणित. आपण पहिलं प्रकरण पाहत आहोत, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. त्यामधील आपण काल आपण पाहिले संख्या रेषेवर संख्या स्थापन करणे. आज आपण पाहत आहोत परिमेय संख्यामधील क्रमसंबंध. क्रमसंबंध म्हणजे काय? चढता आणि उतरत्या क्रमाने लावणे. हे आपण पाहिले. 5वी 6वी पासून तुम्ही हे अभ्यास करत आहात. आता आपण इथे पाहणार आहोत की लहान मोठेपणा, संख्यांमधील हा लहान मोठेपणा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता हा लहान मोठेपणा कसा अभ्यासायचा पहा. काल आपण संख्या रेषा पाहिलेली आहे. व ह्या संख्या रेषेवर मध्यभागी शून्य म्हणजे त्याला आपण आरंभबिंदू म्हणतो. हे आपण आरंभबिंदू घेतल्यानंतर दोन्ही बाजूला शून्य म्हणजे आरंभबिंदू, उजव्या बाजूला आपण धनसंख्या घेतली 1 2 3 4 अशा कितीही. डाव्या बाजूला आपण घेणार आहोत ऋण 1 ऋण 2 ऋण 3. अर्थात ह्या संख्या घेताना तुम्ही कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि त्या अंतरावरून ह्या संख्या स्थापन करायच्या असतात. काल मी तुम्हाला म्हटले की कंपासमध्ये अंतर घ्या आणि ते अंतर बदलायचं नाही आणि हे पॉईंट तुम्ही त्या संख्या रेषेवर घ्यायचे आहेत. तर इथं जर विचार केला तर उजव्या बाजूला धनसंख्या आहेत, डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत, शून्य मधोमध असतो, म्हणून याला म्हणतो आपण आरंभबिंदू. आता क्रमसंबंध पाहताना किंवा लहान मोठेपणा पाहताना कसा ओळखायचा बघा. 4 हे 3 पेक्षा मोठे आहेत, 3 पेक्षा 0 हा लहान आहे, 0 पेक्षा 2 हा मोठा आहे. याचं काय कारण आहे की जसं तुम्ही उजवीकडे जाताल तसं संख्या मोठी होते. डावीकडे आलं की संख्या किमतीने लहान होत जाते. ह्या डावीकडच्या संख्या आहेत. 0 पेक्षा -2 हा मोठा, -2 हा लहान आहे, 0 पेक्षा -2 हा लहान आहे. -2 आणि -1 याच्यामध्ये -2 -1 पेक्षा सुद्धा लहान आहे, -3 -2 पेक्षा लहान आहे. म्हणजे डावीकडची संख्या ही लहान असते. जसं तुम्ही उजवीकडे जाताल तशी संख्या मोठी मोठी होत जाते. मग तुम्ही वास्तव संख्या, आपण काल नैसर्गिक संख्या शिकलो आपण, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या संख्या शिकत असताना अगदी साधं उदाहरण घेतलं की 12 आणि 18. तर ह्याच्यामध्ये संख्येत लहान मोठेपणा हा कोणी सांगेल, अगदी दुसरीचा मुलगा सुद्धा सांगू शकतो. याचं कारण 18 हा असा उजवीकडे असणार आहे, 18च्या डावीकडे 12 असणार आहे, म्हणजे 12 हा लहान संख्या असते. त्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो. ज्या बाजूला मोठं तोंड आहे ती संख्या मोठी, लहान तोंडे निमुळतं तोंड होत गेले ती लहान संख्या. म्हणजे 12 हे 18पेक्षा लहान आहेत, 18 मोठे आहेत. ह्या साध्या संख्या आपण अगदी दुसरीसारख्या विद्यार्थ्याला पण सांगता येतात. आपण पाहणार आहोत ते म्हणजे ऋणसंख्या पण आपण शिकलो आहोत. आता कसं की ऋण 3 हे ऋण 1 पेक्षा लहान आहेत, कारण ऋण 3 हे आपण डाव्या हाताकडे जाणार आहे. डाव्या हाताकडे तुमच्या जसं तुम्ही डाव्या हाताकडे जाताल तशी संख्या ती लहान होत जाते. उजव्या हाताकडे गेला की ती संख्या मोठी होत जाते. हे इतकं साधं आणि सोपं उदाहरण आहे. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे अपूर्णांकाच्या बाबतीत. हा कसं आपण पाहणार, अपूर्णांकाच्या बाबतीत कसं सांगणार. तर बघा, अपूर्णांक एक एक्झाम्पल आपण घेऊया. 1/3 आणि 5/3. आता ह्या ठिकाणी दोनच संख्या आहेत. ह्या दोन संख्यांमधलं आपल्याला काय करायचं आहे, लहान मोठेपणा सांगायचा आहे. छेद बघा, छेदाकडे लक्ष द्या. छेद हा समान आहे, 3 आहे, ह्याचाही 3 आहे. आता अंश 1 आहे, ह्याचा 5 आहे. मग अंश कोणाचा मोठा आहे, 5 हा अंश मोठा आहे. म्हणून साधं उदाहरण आहे, अगदी सोपं आहे. म्हणून हे काय करणार तुम्ही, 5/3 ही संख्या मोठी सांगणार. ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. अगदी सोपं उदाहरण असतात. किंवा इकडे आपण मोठी संख्या घेऊया, 12/107 आणि 28/107. किती संख्या मोठी लिहू देत. छेद काय झाला इथं, समान, 107 107. मग ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे,
28, म्हणून तो अपूर्णांक मोठा 107 इज ग्रेटर दॅन 28/107. अशा पद्धतीची ही उदाहरणं असतात. ज्या बाजूला मोठी संख्या आहे त्या बाजूला हे मोठं तोंड आपण दाखवणार आहोत. पुढचं एक अजून उदाहरण घेते. 73/1000 आणि 16/1000 अशी संख्या मी घेतली. हे तिसरं एक्झाम्पल आपण घेतोय. आता ह्याच्यामध्ये छेद समान आहेत. मग छेद समान आहेत तर काय करणार? 73 मोठा आहे, 16 लहान आहे. म्हणजे लगेच तुम्ही सांगू शकता काय? 73/1000 इज ग्रेटर दॅन मोठे आहेत 16/1000 पेक्षा. हे अशी तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. ह्याचं तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. आता आपण काय घेऊया? संख्या भिन्न छेद असताना आपण पुस्तकातलंच उदाहरण घेऊया. 5/4 5/4 आणि 2/3 व 2/3 अशा संख्या दिल्या तुम्हाला. 5/4 व 2/3 ह्या संख्या तुम्हाला दिल्या. आता काय? छेद समान नाही, फक्त छेदाकडे आणि छेदाकडेच लक्ष द्यायचं आहे, अंशाकडे लक्ष द्यायचं नाही. अशा वेळेस तुम्ही काय करायचं की हा छेद समान करून घ्यायचा. छेद समान करणे ही सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे. छेद समान करणे, समान करणे छेद. मग छेद कसा समान करायचा? की कोणत्याही एका स्थिर संख्येने यांना गुणायचं आहे. काय करायचं? ह्या अंश आणि छेदाला स्थिर संख्येने गुणायचं की त्याच्यामुळे छेद समान झाले पाहिजेत. बघा, 4ला 3ने गुणलं तर 4×3 12 आणि 3ला 4ने गुणलं तर 3×4 12. गुणूया आपण. 5/4 गुणिले 3. आता एक काम करायचं महत्त्वाचं, छेदाला गुणले तर अंशाला सुद्धा गुणायचं आहे. जी काही क्रिया करेल ते आपण समान करायची असते. म्हणून इथे पण आपण 3ने गुणलं आणि इथं सुद्धा 2/3 याला कितीने गुणणार आपण? 4ने. 3×4 12 आणि छेदाला गुणलंय म्हणून अंशाला सुद्धा गुणायचं आहे. आता पुढे गुणाकार साधा करायचा. 5×3 15, 4×3 12. इथं काय येतोय? 2×4 8 आणि 3×4 12. बघा, मग अशी सांगितल्याप्रमाणे छेद हा समान झाला. आता छेद समान झाला तर गुणाकार कोणती संख्या मोठी आहे? 15. म्हणजे हे कोण आलं मोठं? 15. म्हणजे हा गुणाकार कोणाचा आहे? की ह्या अंशाचा आहे. म्हणून हा अपूर्णांक मोठा आला. म्हणजे मग अपूर्णांक कोणता मोठा देणार? 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. असे तुम्हाला ह्या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. कधी? ज्यावेळेस तुम्हाला एखादा अपूर्णांक दिला जातो त्यावेळेस त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा सांगताना तुम्ही छेद समान करून घ्यायचा. छेद समान करण्यासाठी काय करायचा? गुणाकार करायचा. असा गुणाकार करायचा की त्याच संख्येने गुणता आला पाहिजे. छेद समान करून घेतला. छेद समान केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला हे एक्झाम्पल मिळतं. तर हे अशी तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत. आता सेकंड एक्झाम्पल आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. पुढचं आपण उदाहरण घेऊया. हे उदाहरण सराव संचामध्ये आहे. त्यातील आपण एक उदाहरण घेऊया. 15/12 15/12 आणि 7/16 असं उदाहरण आहे. आता हे उदाहरण सोडवताना आपण काय करायचं ठरलेले आहे की छेद काही समान नाहीत. इथं 12 आहे, इथं 16 आहे. मग काय करायचे की हा छेद समान करून घ्यायचा. त्यासाठी तुम्हाला पाढीपाठ असले पाहिजेत. आता पाढीपाठ करायची तर कसं पाढीपाठ करताल बघा. 12चा पाढा आला पाहिजे, 16चा पाढा आला पाहिजे.
12 एके 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36 आणि 12 चौक 48. 16 त्रिक 48 म्हणजे 12ला 4ने गुणलं तर आपल्याला 48 मिळतील. 16ला 3ने गुणलं की 48 मिळतील. गुणूया 15/12 गुणिले 4. इथं 4ने गुणले म्हणून अंशाला सुद्धा 4ने गुणायचं आहे. काय येतो तो गुणाकार? तो गुणाकार येतो 15 चौक 60 आणि 12 चौक 48. आता दुसऱ्या अपूर्णांकाला गुणूया. 7/16. 16ला 16 त्रिक 48 म्हणजे इथं 3ने गुणायचं आहे. 7ला सुद्धा 3ने गुणूया. बरोबर की नाही? मग काय होते गुणाकार करा. 7 त्रिक 21 छेद 16 त्रिक 48. बघा छेद समान आलेत की नाही? छेद समान आले. आता छेद समान आले तर मोठा कोण आहे? 60/48 आणि 21/48. त्याच्यामध्ये मोठं कोण आहे? 60. म्हणजे हा अपूर्णांक मोठा. म्हणून आपण काय करणार? म्हणून काय करणार? म्हणून हे चिन्ह द्यायचं 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. हे अशा पद्धतीचं तुमचं एक्झाम्पल असतं. 1-2 मार्काला हे एक्झाम्पल तुम्हाला येते. बघा किती सोपं आहेत ह्या गोष्टी. म्हणजे हे तुम्ही सराव करायचा आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. वजा 7/9 आणि 4/5. बघा जरा विचार करा. तुम्ही पाहता क्षणी सांगता आलं पाहिजे. पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत? एक संख्या ऋण आहे, एक संख्या धन आहे. आपल्याला माहिती आहे की ऋण संख्या असेल तेवढी संख्या ती किमतीने लहान असते. धनसंख्या ही मोठी असते. तुम्हाला इथं उदाहरण सोडवायची सुद्धा गरज नाही. डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकता? ऋण 7/9 इज लेस दॅन लहान आहेत कशापेक्षा? 4/5 पेक्षा. म्हणजे तिथं तुम्ही थोडासा नियमाचा ह्या वापर केलाच पाहिजे. इथं छेद समान करण्याची काही आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहू शकता. हे वजा आहेत, हे अधिक आहेत. म्हणजे हे ऋण आहेत, हे धन आहेत. धनसंख्या ही नेहमीच मोठी असते. हे लगेच तुमचं इथं या ठिकाणी उत्तर तयार होतं. म्हणून थोडासा विचारही करायचा आहे. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. वजा 7/3 वजा 5/2. दोन्ही संख्या कशा आहेत? दोन्ही संख्या ऋण आहेत. आता ऋण संख्याचा आहेत म्हटल्यावर काय? इथं काय तो नियम वापरता येणार नाही. आणि अपूर्णांक आहे म्हटल्यावर डावीकडे उजवीकडे आपल्याला सांगता येणार नाही. मग आपण काय करतो? नेहमीप्रमाणे छेद काय करायचा? ह्यांचा समान करून घ्यायचा. कसा होईल बघा. ह्याचा 6 करता येईल, ह्याचा 6 करता येईल. 3 दुणे 6 बेत्रिक 6 म्हणजे ऋण 7/3 गुणिले 2. आता इथे 2ने गुणले म्हटल्यावर अंशाला सुद्धा 2ने गुणायचं आहे. करा गुणाकार. अधिक वजाचा गुणाकार वजा 7 दुणे 14 छेद 3 दुणे 6 हा झाला त्याचा गुणाकार. नंतरची संख्या कोण आहे? दुसरा अपूर्णांक आहे वजा 5/2. याला कितीने गुणायचं? बेत्रिक 6 म्हणजे 3ने गुणायचं. इथं गुणलंय म्हणजे अंशाला सुद्धा गुणायचे. बरोबर. करा गुणाकार. वजा 5 गुणिले 3 5 त्रिक 15 म्हणजे वजा अधिकचा गुणाकार वजा 15 छेद बेत्रिक 6. बघा ऋण 14. बुद्धीचा वापर नक्कीच करायचा. इथं कसा वापर करता येईल बघा. पहिला गुणाकार आलाय हा वजा 14/6 आणि दुसरा गुणाकार आलाय वजा 15/6. आता आला छेद समान आले. आपल्याला सांगता येतं अंशात आता कोणती मोठी संख्या आहे पहा. इथं मात्र फसायचं नाही. ऋण संख्या जेवढी मोठी तेवढी ती किमतीने लहान. तुमच्या लक्षात असेल नियम आपला हा असा आहे. कारण ही कुठं असणार आहे? वजा 14च्या आणखी डावीकडे, वजा 14 हिच्या उजवीकडे. म्हणजे संख्या मोठी कोणती आली?
ही लहान दिसून सुद्धा ऋण असल्याने ही मोठी आहे. म्हणजे हिचा अपूर्णांक कोणता आहे? पुन्हा हिचा अपूर्णांक हा आहे. म्हणजे मांडून घ्यायचा आपण तो अपूर्णांक, मूळ अपूर्णांक वजा 7/3 आणि वजा 5/2 आणि हा अपूर्णांक आला मोठा. असं तुम्ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आता आपण पुढचा प्रकार पाहूया. दुसऱ्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतात. एकतर छेद समान करून किंवा मग तिरकस गुणाकार करून. बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊया. इथं पुस्तकातीलच उदाहरण मी घेते. 3/5 आणि 6/10. 6/10 व 6/10 असं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. आता सोपं आहे. इथं 10 आहे. ह्याला आपल्याला 10 करता येतो. कसा करताल? 5 दुने 10 असा करता येतो. आता ही संख्या जरा वेगळ्या पद्धतीने मांडून दाखवते. बघा, हा पूर्णांक आपण असा मांडूया a/b, हा असा मांडूया c/d. ही आणखी वेगळी पद्धत आहे. ही दुसरी पद्धत आहे. असंही करता येतं. आता काय करायचा? ह्याचा तिरकस गुणाकार करायचा तुम्ही. तिरकस गुणाकार कोणता? कोणी कुणाला मी गुणले पहा. a गुणिले d आणि b गुणिले c असं मी गुणले. बरोबर? a गुणिले d आणि b गुणिले c असं मी गुणलं. आता हे गुणल्यानंतर जर हा पहिला गुणाकार मोठा असेल, ad पहिला गुणाकार मोठा असेल, तर b गुणिले c पेक्षा a गुणिले d, इथं चिन्ह गुणाकाराचं नाही म्हटलं तरी चालतं. हा जर गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा असतो. तर हा जो अपूर्णांक दिलेला आहे तुम्हाला, तो पहिला अपूर्णांक b/d पेक्षा मोठा असतो. c/d पेक्षा मोठा असतो. आणि जर दुसरा अपूर्णांक मोठा असेल, ad लहान आहे, bc मोठा आहे, असं जर असेल तर दुसरा अपूर्णांक मोठा म्हणजे कसा? a/b इज लेस दॅन c/d. बघा, मी काय केलं इथं? दुसरा अपूर्णांक मोठा तर दुसरा गुणाकार मोठा तर दुसरा अपूर्णांक मोठा. पहिला गुणाकार मोठा तर पहिला अपूर्णांक मोठा. पहिला अपूर्णांक जर मोठा असेल तर पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा आहे. दुसरा गुणाकार मोठा असेल तर दुसरा अपूर्णांक मोठा. आणि जर दोन्ही गुणाकार सारखे असतील, ad बरोबर bc, जर दोन्ही गुणाकार समान आले तर दोन्हीही अपूर्णांक समान किमतीचे असतात. किती सोपी पद्धत आहे पहा. तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकारामध्ये पहिला गुणाकार मोठा असेल तर पहिला अपूर्णांक मोठा. दुसरा गुणाकार मोठा असेल तर दुसरा अपूर्णांक मोठा. आणि जर दोन्ही गुणाकार समान असतील तर दोन्हीही अपूर्णांक समान किमतीचे असतात. मग आता आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आपण घेऊया. इथं करूया आपण तिरकस गुणाकार. म्हणजे काय? 3 गुणिले पहिला गुणाकार कसा येतोय पहा. 3 गुणिले 10. 3 गुणिले 10 आणि 5 गुणिले 6. काय आला गुणाकार? करा गुणाकार. बरोबर. 10 त्रिक 30 आणि 5 सख 30. म्हणजे दोन्ही गुणाकार कसे आले? समान आले. बरोबर. समान आले याचा अर्थ काय झाला? हे अपूर्णांक
समान किमतीचे आले. कसं लिहिणार? 3/5 बरोबर 6/10. झालं तुमचं हे उत्तर. म्हणून चिन्ह द्यायचं. अशा पद्धतीचं तुमचं हे उत्तर असणार आहे. म्हणजे इतकी ही सोपी एक्झाम्पल्स आहेत. आपण या ठिकाणी सराव संच बघूया. काय दिलाय? पहिला क्वेश्चन काय आहे? खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. बघा आता पहिलं एक्झाम्पल काय आहे? -7 आणि -2. -2 कुठे येतील आणि -7 कुठे येतील? संख्या रेषेवर -2 हे शून्याच्या बरोबर लगेच डावीकडे येतील. आणि त्याच्याही आणखी डावीकडे, आपल्या आणखी मोठ्या डाव्या हाताकडे या बाजूला -7 येतील. म्हणजे जेवढी संख्या डाव्या हाताकडे तेवढी ती लहान. उजव्या हाताची संख्या मोठी. म्हणजे ह्यांच्यामध्ये मोठं कोण येईल? कसं सांगताल? -7 हे डावीकडे येतील. -7च्या मानाने -2 हे उजवीकडे असतील. म्हणून -2 हे कसे असतील? मोठे. -7 कसे असतील? लहान. पुढचं हे तर किती सोपं आहे पहा. लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा नियम की 0 आणि ही काय? ऋण. 0 हे मध्यभागी आरंभबिंदू आला. त्याच्या डावीकडे हे ऋण संख्या असणारे. डावीकडची संख्या ही लहान असते. म्हणून काय होणार? ही संख्या लहान. त्या मानाने 0 हा मोठा आहे. पुढचं तिसरं उदाहरण पहा. आता इथं काय होईल सांगा? 0 आहे आणि धनसंख्या आहे. मग 0 आणि धनसंख्या कुठे येतील? कोण सांगा? कसे येतील? 0 हा आरंभबिंदू आला. त्याच्या उजव्या बाजूला 8/7 असतील. तुमच्या उजव्या हाताला असतील. म्हणजे 0 हा लहान येईल. त्याच्या उजव्या बाजूला हा आहे 8/7 अपूर्णांक. म्हणजे 8/7 हा अपूर्णांक मोठा येईल. पुढचं एक्झाम्पल -5/4 आणि 1/4. दुसरा विचार करायची काही गरजच नाही. छेदक तर समान आहेतच, त्याचाही विचार करायची काही गरज नाही. नियम बरोबर सांगा. धनसंख्या ही उजवीकडे असते, ऋणसंख्या ही डावीकडे असते. उजवीकडची संख्या मोठी असते, डावीकडची लहान असते. म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. कोणता? 1/4 आणि अपूर्णांक मोठा -5/4 हा अपूर्णांक लहान आहे याच्यापेक्षा. पुढचं एक्झाम्पल आहे 40/29, 141/29. आता लक्ष द्या छेदाकडे. छेद समान आहे. जी संख्या मोठी, अंश मोठा, ती संख्या मोठी. हा मोठा आहे. ही संख्या, हा पूर्णांक मोठा आहे. हा पूर्णांक लहान आहे. इथे तर बघा, इथे काय झालं? 6वं उदाहरण छान दिले त्यांनी. दोन्ही ऋण संख्या आहेत. छेद समान आहे. मग आता लहान कोण आहे, मोठा कोण आहे हे अंशामध्ये ठरवा. कोण लहान आहे? -17 हे -13च्या आणखी डावीकडे येतील. -13 हे उजवीकडे येतील. अगोदर -13 येणार, मग -17 इकडं डावीकडे येणार. उजवीकडची संख्या मोठी म्हणजे -13 याच्यापेक्षा मोठे आहेत. म्हणजे हा पूर्णांक मोठा आहे. इथे काय करताल? तिरकस गुणाकार करा किंवा संक्षिप्त रूप द्या, छेद समान करा आणि ठरवा. इथे काय करताल? पुन्हा छेद समान करा. 4ला 2ने गुणलं की 4 दुणे 8 येईल. 8 आलं की ह्या दोघांचा इथे पण 2ने गुणावं लागेल. 9 दुणे 18 येतील. मग तुम्ही ठरवा ते. इथेही तसंच करा. छेद समान करून घ्या. 5ला 3ने गुणू शकता. इथं 3ने गुणलं की इथेही गुणायचे. हे तुम्ही करायचे. ह्या उदाहरणामध्ये सुद्धा तसंच करा. 11 गुणिले 4 44 होतील. 4 गुणिले 11 44 होतील. छेद समान येतील आणि वरचा अंश याला 4ने गुणा, ह्याला 11ने गुणा, गुणाकार करा आणि ते संख्या ठरवा. तुम्ही उत्तरं काढा. उत्तरही काढा आणि सरावही करा या उदाहरणांचा.